गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। आपल्याला तर काम सांगितलं होतं। अरे देवा, मी तर अजून झोपलोय। जर मला जर बघितलं तर माझं लय अवघड होईल। खाया पिया काय आहे का बघू ते बाबा, अवघडच झालंय सार। खरं त्या गुडचडीत जायचंय, मला काय माहिती आहे का काय कुठं। चल बाबा, जा तू पटापटा कामावर। काय किती काम केलं तर काय नाही, लय जीवाला ताप आहे बाबा। काय करून करून तर कवर काम करायची लय का। काय अर्जुन दादा, सकाळी 5 वाजता आलायस तू? कुठे फुलं कुठे येत? आता तिथं पोरा पैसे नव्हे दिली पोती बरोबर। अरे पोरांनीच अर्जुन दादा मला सांगितलंय की फुलं अजून आली नाहीत आपली, म्हणून मी बघायला आलोय। काय ना काय असले मालक मी कधीच बोलते नाहीत, पैशाला तर लांब लांब। आणि अरे पैसे रोख दिलेत अर्जुन दादा तुला मी कामाच्या अगोदर 8 दिवस, आणि पैशाचे म्हणतोय तू? अवघडच आहे बाबा, कसं कोणा सांगा कोणाकडे बोलावं तेच काय ना। अरे अर्जुन दादा, फुलाचं लय कवळं काम असतं का दादा? हे फुलं उमरली सगळी, फास्ट तोडायची असते दादा। आता पाठपासून तोडतोय की 2 पिशव्या दिले की पोरा पैसे। अरे पोरगाच म्हणला पिशवी आली नाही गुलछडीची आपली, म्हणून मी बघायला आलोय। 11 वाजता ट्रेन आहे आपल्याला, ट्रेननी फुलं पाठवायची असतात। मोहम्मद भाई तुम्ही लय खोटं बोलता। अहो खरोखर दिल्यात पोरा पैसे 2 पिशव्या। अरे अर्जुन दादा, मी काय सांगतोय, मुलांनीच मला पाठवलं इथं की फुलं नाहीत आली म्हणून। अरे अर्जुन दादा, तू काय सकाळपासून झोपा काढत होताच का काय? अरे ही माझी उन्हानी नाहीत गेली। मी काय झोपा काढा येतो का रानामध्ये? मी बरं तरी झोप काढेन का? कष्ट ते कष्टच असत। फुलं कुठे गेली मग? फुलं कुठे गेली? कुठे गेली फुलं? आता पोरं अरे ही पैसे बघ, ही सगळी फुलं तर तशीच दिसतात। अहो ती सारखी उमलतात ना। अरे सारखी नाही उमलत दादा, आजची फुलं लवकर वेळेत तोडल्यावर उमलत नाहीत। मोहम्मद भाई, तुम्हाला काहीतरी वाटतं का? तरी तोडतोयच मी। तोडतोय म्हणजे? अरे काय लाजायचं वाईट कळतं का नाही जीवाला? हा, लाज वाटते का नाही माणसाला? मनाने तर लाजावं, जनाची नाही तर मनाची तरी ठेव। पैसे घेतले परवा दिवशी, काय म्हणला गहू भिजावतो, गव्हात मी होतो आणि इथं फुलं तोडायला आलाय। अरे तुला तरी पटतंय का रे? कसले पैसे? कसले पैसे? कामाचे पैसे कालच घेतल्यात माझ्याकडनं। ए भाऊ, मी 8 दिवस झाले आधी देते पैसे। अरे पण तुला गरज काय होती? तुला गरजच नव्हती ना माझ्या माणसाला तोडायची। ऐकून घे, तू काल दिलेत, मी 8 दिवस झाले अगोदर दिलेत। अरे पण लका, माझा गडी तू काय तोडायची गरज नव्हती ना, दुसरं गडी नव्हतं वय तुला? म्हणजे माझा गाडी तो फोडलाच का मी फोडला? 8 दिवस पैसे कोणी अगोदर दिलेत? पैसे अगोदर कोणी दिलेत? हो, ती तू 8 दिवस दिला असतील, ते त्याच्यावर काम करून घेतलं असेल। आता ते परवापासून माझ्याकडे कामाला यायला लागलाय। सागर, एक तर मी बीपीची गोळी खाल्ली आणि ह्यानी माझा वाल हलावलाय आणखी, आणि तू काय मला जास्त टेन्शन देऊ नको गड्या। तू बी माझ्या डोक्यात जाऊ नको, म्हणजे गडी माझा फोडलाय परवापासून, ते माझ्याकडे कामाला येणार होता। माझा गहू ना गहू वाळून चालला। अरे भाऊ, मी 8 दिवस झाले त्याला पैसे दिले, तू नीट ऐकून घेतो का मी काय सांगतोय ते? हो की 8 दिवस झालं दिलेलं, ती आणि मान्य आहे मला, पण ते तुझं 8 दिवस गेलं ना,
त्याच्यावर काम करून घेतलं असेल, पण मी काल ताज एकटा हा गडी पिऊन झोपतो कुठे बी, आज कसा तरी गावलाय मला आणि त्यात तू आलाच काय तर. लका लका ए अर्जुन, काय तू माझं तुझं काय डोकं आउट केलंय ना? सागर गड्या, माझा काय बीपी वाढवू नको तुला, मी नीट सांगतोय अजून बी. माझा बीपी खरोखर तू वाढवू नकोच. अरे तसलं कोणाला बोलतोय तू? तसलं म्हणजे तसलं म्हणजे तसलं कोणाला म्हणजे बोलतोय? काय? तुला कळतं का काय? गाळ येऊ नको. तुला भाषा कळते का नीट सांगितलेली? तुला- पैसे मी अगोदर 8 दिवस झाले दिलेत त्याला. अरे तुला मी तीच सांगतोय, ते परवापासून माझ्याकडे कामाला म्हणला येतोय म्हणून पैसे दिले. आता तू माझ्या काय डोक्यात जाऊ नका. तो का माझं बी मस्त काय तापवू नको. एक तर मी अगोदर खरोखर सांगतो, मी बीपीची गोळी आताच खाल्ली आहे. अरे ती गोळी खा नाही तर माती खा, मला काय घेणं देणं. पण तू माझ्या गाड्याकडे यायचंच नव्हतं. तुला गडी काय नव्हतं काय दुसरं? मग तू का आलास का मी आलो? पैसे अगोदर कोणी दिलं? तो दिला का मी दिलं? अरे पण तू माझ्या रानात तर माणूस आणला ना. तो राहणार होता का विचार बरं त्याला. अरे तू मला नको सांगू, तुझ्याकडे गडी काय येत नाही तर तू कोणाचा पैसे देत नाही, तर माझा गडी फोडायला तुला रांगा येऊ नको. पैसे मी दिले अगोदर त्याला मी. पैसे दिले असते पैसे दिले म्हणून तो आलाय ना तो. माझा ऐका, माझा ऐका. हो का, तुमचं काय असेल ते होऊन दे, हाना मारे काय बी होऊन दे, मला काय घेणं देणं नाही. आता मी काय करतो, घरी जातो, थोडासा आराम करतो. तुमचं मिटलं की माझ्याकडे कामाला कोणाकडे जायचं ते मी बघतो. तुझ्यामुळे झाले. होय? अरे, आपलं काय नाही सगळ्यात बाबा. मोठा खेळ तो केलाय ह्या कामाचा आपलं माझ्या. चल बाबा, तू महत्वाची मी गुलछडी पटकन- भिजवायचं महत्वाचं आहे. गुलछडी तोडायचे महत्वाचे. भिजवान महत्वाचं नाही. नाही नाही, तू पैसे द्यायला शिकत जा की आधी. काय पैसे दे. ऐक ऐक शांत हो. गुलछडी फार महत्वाची. माझं लय वेळाचं काम नाही. हे लय मोजून झालं तर 2 तास जातील. आता भांडणं करण्यात चव नाही. खरं केलं का? योग्य आला का काय? हा, म्हणून मी ती सांगतोय, माझी गुलछडीची फुलं तोडून होऊ दे आणि परत त्याला तू घेऊन जा आणि मग तुझ्या पद्धतीने काम करून घे. राहिलेलं 1-2 तासाचं काम मी परत त्याला घेऊन येतो आणि करून घेतो. बरं, नाही तर तुला बी चुना लागल आणि मला बी चुना लागेल. बरं ऐक की, हा तू म्हणतोय ते जाऊन दे, आपल्यातल्या आपल्यातच भांडत बसलो. त्याने घेतलं गावाकडनं पैसे आणि भांडणं लागल्यात आपल्या दोघात. म्हणजे ते झालंय काय, ना घर का ना घाट का. आणि ते काय म्हणतात, कुत्ता. ती काय बी असो आता. बरं ऐक की, ते हम्म. झालं. पण मला सांग, आपल्या दोघाचे पैसे घेतल्यात, खराचले तर असतील. 100%. आणि तिसऱ्याकडनं पैसे घेतल्यावर दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, अजून तिसऱ्याकडनं घ्यायचा आणि तिथं कामाला जायचं. तुझं राहायचं आणि माझं राहायचं मी त्याला आणि हाती दुपात न लागायचं. मी त्याला घेऊन येतो, गड बोलून माझं काम करून घेतो, मग तुझं तू बरं करून ऐक घे. की, तुझी गुलछडी कवर कावा तोडायची होईल. 2 तास लय झाले त्याला, मोजून 2 तास. जाऊन दे, मी बी टेन्शन मध्ये तुला बोललो का, तर माझा गहू वाळाय चाललाय. तुला माहित आहे ह्याला किती कष्ट लागतं आणि शेतकऱ्याला काय काय भोगावं लागतं, तुला बी माहित आहे का? आता ती दोघाला माहिती काय करावं लागतं ते आता काय जास्त चर्चा करायला नको. मी त्याला घेऊन येतो आणि माझं काम काय पुरं कर, करून ऐक घेतो. की. हा, काय करू, माझ्या सरीव पाणी लावायला आणि गुलछडी तोडायला लाव. सरी बी बदलाय जाईल आणि गुलछडी तोडाय येईल. बरं चालेल, तसं केलं तरी काय हरकत नाही. जा, आवाज दे आवाज. अर्जुन दादा, इकडे 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 इकडे. अर्जुन दादा, थांब थांब थांब. तिकडे पळतोयच कुठे? थांबवाय जरा. चल आपली तेवढी फुलं तोडून घेऊ. चल, तसं पळू नको, तसं बघू नको. चल, माझी एवढी तू राहिलेली फुलं तोडून घे, म्हणजे मी बी मोकळा झालो. तसं बघ, तू देऊ नको, मारत नाही मी तुला. नाही, मी तो तोडतो की फुलं. हा, मग तोडायसाठीच आणलंय तुला दादा, मारायसाठी नाही आणलं. सकाळी बी तोडून दिली 2 पोते. बरं असू दे, आता ही राहिलेली एवढीच तोडून घे. चल घे. हो, तोडतो. तुम्ही असलं मग मला लय भीती वाटते, तोडतो मी. बर ठीक आहे. आणि पटापटा उरकून घे. हो, अर्जुन दादा, पटापटा तोडून घे. काय पोराला दे तू लावून आता मी फुलं न्यायला. तुझं सागरचं मिटलं का? हो, ते सगळं मिटलंय, त्याच्याबद्दल काय वाद नाही. तुझं फक्त तोंड चालवू नको, हात चालव पटापटा. काय? हो हा. हो, पाटा करतो मी. माझं काय टेन्शन घेतोय, बघ की कशी तोडतो सापा नुसती. टेन्शनच घ्यायचं नाही. 2-3 पोती काय किती तोडतोय मी. परत आला बाबा तर बोलतो, आपल्याला काय त्यांचे भांडणं झाले तरी आपल्याला काय घेणं दे नाही. मोठं कोट रुपये आपल्याला दिलेत तेव्हा कुत्ता जाणे आणि चांबडा जाणे, आपल्याला काय त्याचं घेणं दे नाही. आईला कटाळा तुला येतो बाबा, फुलाचं काय खरं नाही. मामद्यात काही तर दिसा नाही.
गेला का काय घरी बरं झालं माझा मार्ग मोकळा. आता हे अर्जुन तर हा एकटाच. अर्जुनला गुलाव तू बराबर झाले होय तोडून. बर मी काय म्हणतोय पैसे कावा दिल तर त्याने 4-8 दिवस पूर्वी दिलता आधीच. बरं, पैसा झाला की शेळ आता 8 दिवसाचा पैसा आणि कामाला आता काय पटत का. आता मी काय म्हणतोय ती काय ऐकायचं. जेव्हा भावाचा आहे का नाही दोस्त आपण बांधलो का नाही मी त्याच्यासाठी हो त्याला तुमच्यासाठी. मग काय आता मी काय म्हणतोय ह्याची फुलं बी तोडायची. कोणाची? मम्मीची. हा आणि आपलं काय करायचंय तुम्हाला माहिती आहे ना सगळं भिजवायचंय. काय करायचंय ए बाबा ते मम्मीच मला काम कधी सोडून मला काय करता यायचं नाही. मला बाबा फुलं तोडावीच लागतील. किती वेळ आहे अर्जुन दादा. इथं बस 1 मिनिट बस. हो आता तुला तर माहित आहे आपला आणि महमद्याचा बांधाला बांध आहे. हाय की खरं. हा. पण मला काय म्हणायचं समजा त्याला जर बिचारा कळतात फुलाचा बी नाश होईल रे. आता फुलाचा नाश होऊ देत नाही म्हणजे ते मन नाही बाई. साप बी मरे और लाठी बी ना तुटे. तसं करू आता काय करायचं माहितीये का इथनं जायचं आणि डायरेक्ट आपलं जाऊन काय करायचं मोटरचं बटन टाकायचं. काय करायचं आणि नुसतं काय करायचं दार तर बदलायचे. सरी बरसत वर दार बदलायचं. इथं यायचं फुलं तोडायची जाऊन सरी बदलायची पाण्याची यायचं आणि फुलं तोडायची. हाय ते बी सोपच आहे. माझ्या डोक्यातच नव्हतं बसलं. लका बाहेर आहे पण कळू देऊ नको काय. बर ती जाऊ दे की मग मी काय करेन माहितीये का आता त्यांनी तर आठवड्यापूर्वी पैसे दिलेत बरोबर का नाही. त्याचा पैसा तर शिळा झालाय. मी कालच दिल्यात का नाही काल. आणि मला परत संध्याकाळी दे. ऐक की मी काय करीन संध्याकाळी 1 खांबा देतो आणि जाऊ मच्छी खायला लाट्याला. काय पण तेवढं बी झालं पाहिजे ह्याचं बी झालं पाहिजे. दोघाला बुरदन नाही बसला पाहिजे. भांडण कर नका. नाही करत. बरं जाऊ का आता काय कर फुलं तोड जाऊन मोटर टाक. आधी मोटरचं बटन मोटरचं टाक. बटन टाकतो आणि फुलं तोडा येतो. हा जाऊ का हा. सागरने बी चांगली बुद्धी दिली. बरं की झालं बांधाला बांधाय. एका दगडात 2 पक्षी मारायचं काम तसं अर्जुनाला भेटलंय काम. आता काय ह्याचा बी गळ भिजवतो आणि मम्मूचं बी फुलं तोडतो. आधी गावाचा दार येतो देऊन बाबा पटकन येतो. काय जीवनात अर्थच नाही राहिला. नुसतं कष्ट काबाड करायचं. नुसतं दुसऱ्याचं चांगलं करायचं. त्या मम्मतचं बी काम करायचं. त्या सागरचं करायचं. ह्याला काय दोईकून बी अडचण आहे बाबा. काय नको नको झाले आता. दार तर द्यायचंय. आईला भारी आहे. किती वेळ लागतोय ते तरी कळल. दार देतो अंड की फुलं तोडायला जातो आणि फुलं तोडून आलं की परत दार देतो. थांब आता पोट बी लय फुगलंय. पोटाचं बी आता लय तुंबलंय बाबा. आलोच लगी मी मग दार देतो. कामाला जायला लागलाय ती बरं वाटायला लागलंय मला आता. मग काय ह्यांनी जर रोज काम केलं तर कोणी खवळल का. घरातली सुधारणा होईल का नाही. तर काय येतय आणि कुठं तर पडतय. येतय की पडतय. सारखं गाव एकतर नाव ठेवायला लागली मला. तुझा भाव सारखा पितो आणि कुठं तरी राहून पडतो. काय करायचं त्याच तर. तुझा भाऊ कुठं गेलाय ते अर्जुन. काय झालं. अगं माझे पैसे नेलेत कामाला येतो म्हणून. होय का. हा कामाला
की तो. तू म्हणतीस कामाला गेलाय आणि मी रान पालत घातलंय माझं, तिथं नाही कामाला दिसला. हा मग कुठं गेलाय कामाला तरी? का तर कामालाच गेलाय. मला माहिती नाही की तो कुठं कामाला गेलाय. सागरच्या गेलाय का मोहम्मद भाऊजींच्या, मला काय माहिती नाही बर का. तुम्ही काय मला सारखं भांडा येत जाऊ नका. अगं बाया, माझ्याकडनं पैसे नेले तर तिकडे गेलाय वय कामाला, आणि तू सांगतेस वय मला त्याचं कौतुक. हा सागरच्या रानात गेला, मोहम्मदच्या रानात गेला, तिकडे मला काय घेणं देणं आहे? माझं पैसे घेऊन गेलाय, कामाला नाही धंद्याला नाही. हा वय असला लाड हकत आहे. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्या संग काय हुजत घालू नका. तुमचा व्यवहार त्याच्या संग आहे, मग मला काय भांडायची गरज नाही तुम्हाला. काय तो आल्यावर त्याला विचारायचं ना. मग मला आवडत नाही अजिबात असं हुजत घालायला सारखी. हुजत नाही घालावी तर काय करावं मग? काम बी तसंच करावं. हो का आलाय माझा भाऊ. या काय केलं उद्योग तुम्ही? खपच काय होत आहे? काय म्हणताय? काय होताय? लाजा बिजायचं कळतं का? 15 दिवस झाले पैसे घेऊन गेलाय कामाला येतो म्हणून. माझं पीक जळून गेलं का नाही? कामाला येतो म्हणून पिकाचं माझं नुकसान झालं. तुम्हाला एकच सांगतोय बर का ताई, जरा तोंड समोरून बोलायचं. काय असं काय तुमचं लाखो रुपये घेतात, असं करोडाने पैसे घेतात ते. पाहिलं तर किती शेताचं म्हणलं तरी पैसा मी देईन. अख्खा शेत म्हणलं तर तुमचा खर्च जेवढा झाला तेवढा देईन मी. माझा नाही नाद करायचा. अर्जुन दादा म्हणतात मला जास्तीच्या 10 मिनिटातच पैसे देतो. किती दिले ते? 500 रुपये. 500 रुपयासाठी माझ्या घरी येऊन माझ्या बहिणीला बांधताय होय? पैसे घेऊन जातोय काय ना उचलून बोलतोय तरी. बघ बघ बघ, तुझ्यामुळे किती बोलणं खावं लागतंय मला. आणि जास्त माझ्या बहिणीला कधी बोलायचं नाही. पैसे पैसे काय पिकासहित पैसे देईन. जायला जरी पीक असलं ना त्याचा बी पैसा देईन, आणि डबल काय टेबल हाजरी देईन. निघायचं बघायचं. 10 मिनिटात नाही पैसे दिले तर नावाचा अर्जुन नाही. देशील की हाय की मला माहिती, पण ही काय आहे? कशाला येतात ही काय आहे? ती म्हणलं ना 10 मिनिटात देतो म्हणून पैसे. जाऊ आता तुम्ही जा. कुणाची सुटकेस आणलीस बाबा? आता माझ्या डोक्याला तर तू नुसता तापच करत असतोस बाबा. एक निस्तारा गेला की दुसरं काम घेऊन येतो मला. काय रे तुला काय मी चांगली अशी शांत बसलेली बघवत नाही का? काय ना काय घेऊनच येत असतोच. काय कामाला गेलो होतो ती मोहम्मदबाई त्यांची फुलं तोडायला. परत सागरने दिलं पैसे सागरच्या बी गावावर पाणी सोडायला. आणि ते काम करता करता मी साईडनं बांधान येत होतो आणि तिथंच हे सुटकेस गावले मला. केस उघडली बिघडली नाही ना तू? नाही नाही, अजिबात तिला काय केलं नाही मी. दुसरी मला बघा रानात गावली बांधाला, तसा घेऊन आलोय. उघडली नाही ना काय नाही, काय सुद्धा नाही केलंय मी. बरं झालं नाही उघडली. जुनी माणसं म्हणायची की नवीन काय भेटलं ना, काय जुनं पुराण असते ना वस्तू ती लवकर खोलायची नसती, ती शांती करायची असती म्हणतात बाबा. चौकशी कर काय तेवढी. तू म्हणते काय म्हणून मी करतो. आता काय करतो मी? कपडे बदलतो. आताची आता सारी चौकशी करून येतो. तू म्हणते तसंच केलं पाहिजे. नशीब मोठं नाही उघडले. लक्ष ठेव. काय झालंय? अरे काय झालंय माहितीये का आजी? रानात गेलो आणि अर्जुन आहे का ना, अर्जुन आपल्याकडनं पैसे घेतलं गहू भिजवायचं. आणि मग त्याच्यात कामाला गेलाय. त्याला पटतंय का? मग मी बी गोड बोलून त्याला आहे ना, त्याला गोड बोलून मी बी लावलाय गव्हाला पाणी द्यायला. म्हणलं कर हिकडचं बिन तिकडचं बी, त्याची गुलछडी तोड आणि आपल्या रानातलं गव्हाचं खुरपायचं कर. काय अर्जुन असा करतोय वय? आपल्याकडून घेतोय
आणि दुसरीकडे कामाला जातोय. आणि मग काय त्याला काय करायचं आपण? आ तू देते त्याला पैसे लगे नाही. लाडाने. लाडाने कशी देऊ पैसे? ती मागाय आल्या की मग द्यावंच लागतंय की. सागर तुला काय माहिती आहे का? काय झालं? अगं अर्जुन आहे का नाही अर्जुन? हा अर्जुनच्या इथून गेलती. हा. माझं पैसे नाही तू त्याने घेतलं कामात याला येतो म्हणून. हा. हा आणि ऐक दोघं बहीण भाऊ लई जुनी बॅग आहे बघ. ती जुनी तसली नसती का बघ, तारांका असती तसली सुटकेस. सुटकेस सुटकेस. हा आणि तसली मी त्याच्याकडे बघितलं यार. तुझ्याच रानात गेलताना कामाला त्यो मला म्हणला त्याच्या रानात गेलतो मी कामाला. सुटकेस गावली. हारू आणि दोघं बहीण अजो भाऊ बघत होती. आ ते तुझा आजा म्हणलेला ती सुटकेस असेल की आहे का जुनी तुझ्या काळातली? मग काय म्हातारं काय करायचं? कामाला जायचं हा आणि पैसा दाखवत नव्हता. आम्ही हे केलं ना तर आम्हाला पैसा देत नव्हता, कुठं तरी ठेवायचा आणि आम्हाला दावतच नव्हता. अयो मग ती पैशाची सुटकेस काय पुरून बिरून ठेवली काय राहणार आपल्या त्याने? मग काय केल्याचं? आणि मग आपलीच की सुटकेस आहे आपलीच आहे जुन्या काळातली. हाय का ना? हा. त्याच्यात मग पैसाच असेल का नाही? पैसाच असेल. माझ्या खापर पंचायत हो. आहे का नाही? मग काय तर. बरं झालं हिने सांगितली. बर कुठे आहे अर्जुन दादा? कुठे गेलाय? अरे दोघं बहीण भाऊंड काय म्हणली, ह्याच्यात जुनं काहीतरी असेल म्हणून ह्याची काहीतरी शांतता बिंतता करावी म्हणून गेलाय बघायला. हा अरे पण धन माझ, ती सुटकेस माझी, आणि ह्यो शांतता करणार कोण? मग काय. तू बरं झालं माझं काम केलं. एवढं म्हातारं चलाक होतं, तुम्हाला सांगाय नव्हतं वय त्याला? आता आम्हाला काय माहिती बाबा. मग सांगाय पाहिजे होतं का नाही? गेला तसाच मरून. तुम्हाला म्हणलाय का तरी मी सुटकेस ठेवली, बॅग ठेवली, पैशाची? सांगितलंच नाही ना. हा केलं का नाही? आपापाचा माल गप्पा पवारी. गेला. हा? मग काय करायचं आता? बर जाऊ दे, तू भारी सांगितली. हा. आता मला काहीतरी आयडिया करून ती सुटकेस काढावी लागल. काढाय बघ बघ. सागर तू मस्ती ती बॅग असू दे नाही तर ती सुटकेस असू दे, त्याचं मला काय घेणं देणं नाही. काय मी तुला सांगाय आले, मला बी निम्मा हिस्सा पाहिजे त्यात. काय आणि मग निम्मा हिस्सा? हा हिला खबर सांगायचा निम्मा हिस्सा द्यायचा होय? आणि मग आता रे म्हणजे मालक आम्ही ठेवलंय आमच्या आजा पंजाने, आणि तुम्हाला हिस्सा द्यायचा. बर असू दे, तू महत्वाची खबर सांगितल्यामुळे आम्हाला बी ही बातमी कळली. काय बरं आता काय कर, तुझा तुला हिस्सा दे तू, हाय हिला बी निम्मा देऊ. हा पण आता हे हिस्सा घे, आणि किस्सा काय कुठं करू नको ह्याचा. काय गप बसायचं, हिस्सा घ्यायचा आणि गप बसायचं, कुठं काय म्हणू नको. आता मला डोकं चालवून ती सुटकेस मला माझ्या ताब्यात घ्यावी लागल अर्जुन दादाकडनं. त्याच्यासाठी मी डोकं लावतो. फक्त तुम्ही काय लय बोबाटा कर नका. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा, ये तुम्ही. देव बाप्पा, आता हो का? तुझ्याकडे इतक्या काळजीने आलोय, तूच मला आता सुटकेस दिली का नाही? आता शांतता बी कशी करायची ही तूच मला सांगायचं. मला काय बाबा अडपणाला काय कळणार नाही. मला माझ्या स्वप्नात येऊन सांग, मी त्याची सारी शांतता करतो. असं भिवत करतो की मी तुझं बी चांगलं कंटिन्यू दर्शन घेईन. कधी र तुझं पाय हिसायचो नाही. काय येतो मी, हा येतो बाबा येतो. महादेवा, आता शेवटचं देवा राहिले गड्या गावातलं. आता तर अर्जुन दादा दिसला पाहिजे, नाही तर काय खरं नाही. माझं वाटवत झालं. आता तूच मला वाढले हे गाड्या. देवा आता जातो बघ, शांतता करून टाकतो, म्हणजे माझी मागची इडपिडा जाईल बाबा. बरं झालं. काय ना मित्रा, तू कशाला इकडं? आणि मी पाया पाडाय, आणि तू कसं काय देवळात? नाही माझं नाही काय काम, पण आपलं आहे ना मला पाया पाडायचा. अरे मला बी त्याचीच आवड, म्हणलं आज यावं जाऊन देवाला पाया पडून. पण मला काय म्हणायचं, होय माणूस कसं असं देवा वाईज बोलायचं? होय माणूस असं कसं असतं? काय झालं? मला सांग.
सगळी देवाच्या डोक्यावर वजन टाकाय येते का हाय का नाही? आणि तू काय केलं? मी वजन नाही टाकत, मी आपला प्रेमाने हात जोडतो देवाला. नाही तर माणसाचं कसं, देवा मला गाडी असून दे, देवा मला बिल्डिंग होऊन दे, देवा मला सुखाचं दिवस येऊन दे. अरे कष्ट करा देवाला. देवाच्या डोक्यावर वजन ठेवता, देवाला कधी विचारता का रे? हा तू बरा आहे का? तुमचं कसं, मै बरा असून दे, माझ्या घरचे बरे असून दे, सगळी सुखात राहून दे. आणि देवाला म्हणता का तरी तू कसा आहे कसा नाही, बरं आहे का तुझं? तेवढं नाही, पण देवाकडनं मागाय सगळी. हा बर ए माझ्या माग आहे काम, मला घरी जायचंय. ऐक की, ती काय किस्सा झाला इथं, बस की 2 मिनिटं, मला तुला बोलायचं. बसायचं ना? ऐक की मित्रा, होय रे, मला कसं वाटतं माहितीये का, पहिल्या काळातले लोक बघ, त्यांना जुनं धन घावायचं हाय का नाही? हा आता काय माहित बाबा आपल्याला दान बिनाचं तर काय नाही माहिती. त्याला म्हणतात पूजा ही करावी लागती. तर आता काय आहे, ते कुठलं जुनं धन काय घावायला, पण चांगलं नसतं बरं का. जरी नाही का म्हणजे असं भेटलं तरी त्याची आधी शहानिशा करावी लागते. कसं आहे की काही त्याच्यात असू शकतं ना. मग जुनी माणसं म्हणतात ते बी बरोबर आहे, पण मला ते प्रश्न का पडला माहितीये का, मला सपान पडलेलं सकाळी, म्हणून म्हणलं तुला तर माहिती असेल, दोस्ताला माहितच असणार, म्हणून मी तुला बघत होतो रे. असले दोन्ही कोण करत बसतो? माझं मनात काय कळना, कामाधान्यानं धनन हिन काय माझ्या डोक्याला मोकरच टेन्शन द्यायलायच रे इकडं. टेन्शन? मग काय, आणि काय कसली काम आहेत तुला लय महत्वाची? हा आता पत राहिले की थोडस भिजवायचं. होय ना, हा भिजवायचं राहिलंय. बर नाही ना, मग तसलं काय ते नसतं ना काय हे तुला जरा का कुणी खऱ्या धरल का? माणसं समजा राहून मात फिरतील की. तुला काय ना बाबा बता बेताना झपाटलाय काय बाबा, माझ्या काय नादी राग नको, माझ्या माग बिव नको. माझं मला जाऊ दे बाबा, मला एक जणाला बघायचंय, माझं लय महत्वाचं काम आहे. तुझ्या नादी लागून काय करू मी? तुझ्या संग फिरणं बाबा चुकीचं आहे. पण मलाच काय कळना, ह्याला सुटकेच तर कळलं बिळलं नसत. काय खरं नाही बाबा, आता काय तर केलं पाहिजे. माझ्या बरं शेळा दोस्त, दोस्तात कुस्ती वैर, दोस्ताव कुस्ती बादरा, ह्याचा अर्थ तुला नेमकी चुटकीच भेटली रे. कसे काढायचे ते माझ्याकडे लागले काय? अरे ज्या शाळेत तू शिकलाय ना भैया, त्या शाळेचा मी बी हेडमास्टर आहे बाबा. तुला वाटतंय वय, अरे तुला 100% सुटकेच भेटली, ती माझ्या बाप दादाची इस्टेट आहे, आणि मला सांगते वय कशी तुझ्याकडनं काढायची? मला नाही सांगावं लागत काय? जयात आहे. काय झालं? अहो अर्जुन दादा लावलंय मला. काय कशासाठी? ती तुम्हाला ती अर्जुन दादानी सांगितलंय ना, सुटकेस दिली ना. कसली सुटकेस? ती रानात त्याला गावलेली. कोण म्हणलं तुम्हाला? कोण म्हणलं? अर्जुन दादा म्हणलाय. ते मला माहित आहे ना, अर्जुन दादा मी काळजाचा तुकडा आहे, दोस्त आहे. ते काय झाले, देवळात भेटलेला मला. ते काय म्हणला, एक कोणतरी पुजारी गावलाय त्याला, तर ती म्हणला त्याची शांतता करायची. मग ती पुजारी थांबत नव्हता तिथं, मग अर्जुन दादाने कसा तरी थांबवलाय त्याला. मला म्हणला तू एक काम कर, जाऊन जयाकडनं पहिली सुटकेस घेऊन ये, म्हणजे तवर मी महाराजाला थांबवतो. आता तुम्हाला विश्वास नसेल तर जाऊन द्या, मला काय करायचं? काहीच म्हणलं नाही ना. आता कसा म्हणून मी देवळात, ते तुम्ही घरी, ते तर आमच्या दोघांचं बोलणं झालं. ते मला सांगत होता, तुम्हाला माहित आहे ना मला काय चुकवत नाही, ते सगळं सांगतो. आणि मग तेच मला म्हणला जाऊन पटकेने सुटकेस घेऊन ये, हाही महाराज गेला तर परत त्याची शांतता कोण करणार नाही सुटकेसची, म्हणून आलो. आता मला तरी एवढं माहित आहे का त्याला सुटकेस गावलेली? मग त्यांनी सांगितल्याशिवाय मी म्हणतोय का?
हा बरोबर आहे. बस थांबा आणून देते. आणा आणा. धरा. बर मी जातो आता त्याच्याकडे घेऊन, नाही तर ते महाराज जाईल निघून. हा आणि खरं सांगितलंय ना पण आता एवढं मला कसं काय माहित असेल? हा पण म्हणून विश्वास वाटत नाही मला. नसली स्वस्त तर राहून द्या तुमची तुम्हाला. बरोबर न्या न्या. हा जाऊ का? हा हा जा. आता कसं काय मी तर आता पैसेवालीच होणार आहे बाबा. त्याला सांगितलंय मी शांती करून घ्यायची म्हणून सुटकेस. काय रे ती होत पावला. बोल की काय म्हणतोय. अरे आपली शांतता करायसाठी ती सुटकेची हा हा काय महाराज बी असा गावलाय हा नाद बरीच. आता का आपल्याला काय टेन्शन नाही, आपल्या कल्याणच झालं म्हणायचं. होय असं? बरं झालं बाया महाराज भेटला तुला. हा आता मग जातो मी काय? पटकन आणि त्याची शांतता करून येतो मी. हा हा असं करतो सुटकेस आणा दे. सुटकेस. अरे पण ते तुझा मित्र आला होता की सागर. हा हा तो काय म्हणला की अर्जुन दादाने सांगितली मला सुटकेस दे म्हणून. अरे कर्म काही न करून ठेवलं मी, याला काय एवढं पळत इकडं तिकडं जातोय शांतता करायसाठी. नको त्याच्या हातात दिलीच होय. अरे मला वाटलं की तू सांगितलंय त्याला म्हणून. आता किती कसं वेळ झाला काय? गेलेला? आता 10 मिनिटं झालं. थांब आता मी त्या सागऱ्यालाच बघतो. अरे देवा मी तर हाताने पाया कुराड मारून घेतली. काय करायचं आता. देवा देवा. अरे सुटकेस आपले म्हणल्यावर आपल्या हातातनं कसे जाणार? आपलीच आहे. हा अरे सगळं खरं. कसं काय सागरचं डोकं आहे? हा अरे माझ्या सुटकेसवर वय तुझा डोळा. कशी काढली सुटकेस घरातनं डोकं म्हणतात ह्याला. पण आता सगळं खरं. आता त्या आशा ताईला कशी कटवायची? हा इस्टेट माझी, सुटकेस माझी आणि हिला वय हिस्सा. आता तुला हिस्सा नाही, तुझा पत्ताच कट करतो की. हा पण काय करायचं? कशी ठेवायची? कुठं ठेवायची? काहीतरी विचार करू आपण. वायचीतच बसू. कोण नाही ना? कोण नाही. तवर मी विचार करतो. मला विचार करावाच लागल. कुठं ठेवायची, कशी ठेवायची आणि ह्याचा पत्ता कसा कट करायचा. कोण आहे रे? असं काय? थांब माझी बॅग. थांब थांब माझी सुटकेस. माझी सुटकेस. सुटकेस माझी. सुटकेस तर माझीच आहे. सागऱ्यानं काहीतरी केलं असत. वागा मी तुला तसा खाऊ देतोय र. बळ तरी तुला खाऊ देईन का? अर्जुन दादा. अर्जुन दादा. हातचं गेलं नशिबातलं गेलं कुठं ह्या पेटाड्याच्या नादी लागत बसू. जाऊ दे पडू दे तिकडच. जाते माझे मी. शेवटी माझ्या नादी लागते. पण शेवटी माझ्या नशिबातलं माझीच मला राहणार की. दुसऱ्याच्या नशिबावर बोट ठेवताय. कुठं चाललाय घेऊन? माझ्या आजोबाची इस्टेट तू कुठं घेऊन चाललाय? माझे थांब. माझ्या रानात गावली तुझी पत्नी. माझ्या रानात गावली. कुणाच्या रानात? सुटकेशी अरे माझ्या रानात माझ्या रानात गावली. माझ्या आजीने ठेवलेलं काय? काय ही माझ्याकडे दे. माझ्याकडे दे. माझ्या माझ्या रानात ये. तुझं काय? आज पंचाने ठेवलेलं का? माझ्या ना तुझ्या आजोबाचीच पत्नी आली. आहे माझे. कष्ट केलं मी. सुटकेस माझी. दोघाचा नुसता कालवा. रानात तुम्ही होता का? तू होता का रानात बेचवायला? पण कुणाच्या रानात गावली? माझ्याच का नाही? ए अर्जुन दादा कुणाच्या रानात गावली? खरं बोल. हो का? तुम्हा दोघाच्या नाही, मला दुसऱ्याच्या बांधाला पडलेले गावले. आपण ती माझ्याच पंजाने टाकली. रानात माझ्या होती.
म्हणजे कोणी टाकली ती त्याला माहिती का कोणी टाकली ती हे वाका कोणी टाकून आणि काय बी करून असं करू शेज काय आपण करू ते गबी सामान्यच घेऊ हा चालतंय हा मला म्हणून हाय मान्य चला हा पण नियमाने सरळ वाट करायचं सर्व सर्व हा कुठं करायचं चला तिकडे जाऊ चला उघड की ए, उघड अर्जुन दादा उघड पडदेशी शुभ कार्य दिरी नको आहे का नाही घ्या सागर लालच बहुत बुरी बला है खरंच आहे गाड्या मोहम्मद भाई पण बघ की माणसाला कसं आहे पैसा म्हणजे मोकळी पेटी असली तरी माणसाला वाटतंय का नाही पैसेच आहेत आणि जुनी पोराने कोणीतरी टाकून दिले असं आणि त्याच्या महाग आपण पळापळी केली. कुत्र्यासारखं हा जी तुला सागर काय घ्यायचंय ते हातात आता आता. भागलं का अरे, तुमचं थांब की मी काय म्हणतोय इथं झालं पण आपल्याला टीव्हीला ह्याला किती सांगतात बातम्यात किंवा एसटी स्टँडला की लावारीस वस्तूला हात लावू नका म्हणजे कुठलीही अनोळखी वस्तू असेल तर त्याला हात लावू नका तरी बी आपण ती चूक केली हा पण माणसाला काय वाटतं माहितीये का त्याच्यात गबाळ घावल असं करतो की मला कशाला ठेव की अर्जुनलाच जा घेऊन बाबा तूच चला बाबा ह्या गोष्टीवर तुम्हाला खेच पाचतो हा, झाली एवढी पळापळ पेराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला काय आहे तर हा काहीच नाही त्याच्यात जर आपली कशी गत झाली ना तुला ना मला न गाल कुत्र्याला असली अवस्था आपली झाली नुसतं पळालो